शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे, अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर जसं की मी नेहमी आपले डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते, तर आज देखील डेली रुटीनचा सगळा व्लॉग आहे सकाळचा. तर तोच तुमच्यासोबत शेअर करते. मात्र त्याआधी जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनलवर ते माझा व्लॉग बघत असेल, तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे पुढेही माझे सगळे व्लॉग तुम्हाला दिसतील, कारण मलाही तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील आणि त्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडतं तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला, किंवा काही सजेशन असेल तर ते देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तर चला आता व्लॉगला सुरुवात करूया. तर चला आता सकाळी सकाळी ना जरा काही बुक्स वगैरे ज्या होत्या अपेक्षाच्या, म्हणजे मागच्या सेशनच्या, त्याच सगळ्या काढायला घेतलेल्या होत्या, कारण आता नवीन सेशन काही दिवसात सुरू होणार आहे तिचं. आणि ते सगळं आता जे जुन्या सेशनच्या सगळ्या कॉपीज वगैरे होत्या तिच्या, त्या तशाच राहून गेलेल्या होत्या, कारण पेपर वगैरे झाले. आणि त्यानंतर मग सगळी लग्नाची खरेदी आणि सगळं जाण्याचं वगैरे, तिकडे जायची धावपळ वगैरे, हे सगळं आमचं पॅकिंग वगैरे सगळं सुरू होतं. त्यामुळे मग बुक्स वगैरे काही काढलेल्या नव्हत्या तिच्या, त्या सगळ्या तसंच ठेवून होतं तिचे पेपर वगैरे झाल्यानंतर. आणि आता नवीन सेशन लवकरच सुरू होणार आहे, तर नवीन कॉपीज, नवीन बुक्स वगैरे सगळं येतीलच घरामध्ये. तर त्याच्यासाठी जागा करणं आवश्यक आहे. त्यामुळे जे काही सगळे जुन्या बुका, जुन्या कॉपीज वगैरे होत्या, ज्या अनावश्यक होत्या, त्या सगळ्या अपेक्षालाच विचारून सगळ्या मी काढून घेत होती. आणि काही बुक्स अशा होत्या की ज्याच्यामधले काही सुरुवातीचे पेजेसमध्ये तिने लिहिलेलं होतं, आणि काही मग सगळे रिकामे होते, म्हणजे भरपूर अशा रिकाम्या होत्या. तशा कॉपीज मी ठेवून दिलेल्या होत्या. म्हणजे मॅथ्सचे जे काही सम्स वगैरे असतात, तर ते प्रॅक्टिससाठी वगैरे तशा बुक्स कामी येतात, म्हणून तशा कॉपीज ज्या होत्या त्या सगळ्या मी ठेवून दिलेल्या होत्या. त्यानंतर या बॉक्समध्ये आता पेपरही भरपूर जमा झालेले होते, न्यूजपेपर, तर तेही काढून घेतले, म्हणजे तो बॉक्सही रिकामा होईल. आणि मग नंतरचे जे न्यूजपेपर वगैरे येत राहतात रोजचे, तर ते मग मी वाचून वगैरे झालं की मग दुसऱ्या दिवशी या बॉक्समध्येच ठेवून देत असते. मात्र आता भरपूर जमा झालेले होते, म्हणून मग सगळे पेपर मी त्यातनं काढून घेतलेले होते. आणि आज मला थोडे सोफ्याचे कवरही धुवायला टाकायचे होते, कारण आता काही दिवसांमध्ये पाऊस वगैरे सुरू झाला की मग सगळं ऊन पाहूनच सगळे कामं आपल्याला करावे लागतात. म्हणून म्हटलं आता छान ऊन आहे, तर चला थोडे आज सोफा कवर वगैरे पण धुवून टाकते मी. म्हणून पेपर काढताना आधी मी हे सोफ्याचे कवर काढायला घेतले, म्हणजे मशीनला लावून देते, म्हणजे ते होत राहतात तिकडे मशीनमध्ये, आणि बाकीचे नंतरची कामं माझी होत राहतात. म्हणून आधी सोफा कवर वगैरे सगळे काढून घेतले, आणि त्यानंतर ते सगळे मशीनला लावून दिले मी. आणि आता लग्नावरून म्हणजे हिंगणघाटवरून जेव्हा मी आली होती, तेव्हा काही दिवस, म्हणजे 2-3 दिवस तर थोडा आराम करण्यात गेला. आणि त्यानंतर लग्नाहून आल्यानंतर मग कपड्यांचा किती पसारा निघत असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यात मग घरचं लग्न म्हटलं की मग त्याहीपेक्षा जास्त असतो. म्हणून ते सगळे कपडे धुणं आणि नंतर मग कपाटामध्ये व्यवस्थित लावणं, तर हेच सगळं काही दिवस चाललं माझं. कारण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागच्या जागी लागत नाही, तोपर्यंत घरातही भरपूर पसारा वाटतो, आणि ते सगळं बघून घरातही थोडी आपली चिडचिड होते, आणि दुसऱ्या कामांना मग काही हात लावण्याची इच्छा होत नाही, कारण ते सगळा पसारा, मग त्या बॅगा वगैरे तशाच पडलेल्या राहतात जोपर्यंत आपण ते सगळं धुवून कपाटात वगैरे नीट ठेवत नाही. तर काही दिवस मग माझे त्याच्यामध्येच गेले, त्यामुळे घरातली ही सगळी कामं काही तेव्हा करायला मिळाली नाही. त्यामुळे आता मग थोडी जशी जमेल तशी मी क्लिनिंग घरातली करून घेत आहे. तर चला आता जे काही सगळे न्यूजपेपर वगैरे काढायचे होते, बुक्स वगैरे, ते सगळं मी काढून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मग आता हॉल वगैरेही सगळा झाडून घेतला, आणि त्यानंतर सगळ्या घराला पोछा वगैरेही लावून घेतला, कारण जोपर्यंत घराला पोछा वगैरे होत नाही तोपर्यंत घर असं क्लीन झाल्यासारखंच वाटत नाही. कारण 4 वेळा तुम्ही घरात झाडून घ्या, मात्र जोपर्यंत सगळं आपण पुसून काढत नाही, पोछा मारत नाही, तोपर्यंत घर नीटनेटकंच वाटत नाही. तर चला माझाही झाडू पोछा वगैरे आता सगळं घरातलं झालेलं होतं. आणि जे बॉटलमध्ये लावलेले मनी प्लांट आहे ना, तर बघा काही काही असे थोडे सुकल्यासारखे झाले आहे, पानं पिवळे पडलेले आहेत त्याचे, कारण त्याच्यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे. कारण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे यातील पाणी देखील लवकर सोकून येत असतं, कारण झाडांनाही भरपूर पाणी लागत असतं या दिवसाचं. कारण वातावरणातही सगळी उष्णता असते, गरम हवा असते, त्यामुळे फांद्या जास्तीत जास्त पाणी शोषून घेत असतात. आणि ज्या त्या बॉटलमध्ये मी कटिंग लावलेले आहे, तर त्या फांद्यांना व्यवस्थित पाण्याचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे काही पिवळी पडलेली आहे, काही वाळलेली आहे, आणि काही व्यवस्थित आहे, अगदी छान आहे. तर म्हणून मग तेच थोडंसं आता मी बॉटलमधलं पाणी वगैरे पण चेंज करून घेतलं, त्या व्यवस्थित धुवून घेतल्या.
आणि ज्या फांद्या सुकल्या त्या काढून घेतल्या आणि जे मनी प्लांट आहे बाहेर लावलेले, तर मला जशा हव्या होत्या तशा कटिंग त्याच्या कापून ज्या बॉटल्स रिकाम्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्या त्या मी लावून घेतल्या. आणि आता एकदाचा पावसाळा सुरू झाला की अजून ज्या पाण्यामध्ये बॉटलमध्ये लावलेले मनी प्लांट असतात ना, ते अजून छान होतात. आणि असे भरपूर मनी प्लांट मी छोट्या कुंड्यांमध्ये बॉटलमध्ये वगैरे लावलेले आहे, जेणेकरून म्हणजे जाता येता त्याच्याकडे लक्ष जातं आणि छान वाटतं ते सगळं हिरवंगार बघून. तर आपण पैसे खर्च न करता देखील आपण घरातील कोपरा छान सजवू शकतो आणि आपल्या घराची शोभा वाढवू शकतो. आणि आर्टिफिशियलची फुलझाडं असतात त्यापेक्षा ही सजीव झाडं आपल्याला जास्त आनंद देत असतात. तुमचं या बाबतीत काय मत आहे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कारण आर्टिफिशियल फुलझाडं बघून आपण काही दिवसात बोर होऊन जात असतो, मात्र सजीव झाडं ही कधीही बघा अगदी आनंदच देतात आणि त्यांना बघून एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते. तर सगळे मनी प्लांट जागच्या जागी ठेवले आणि त्यानंतर मला जरा धन्यांना ऊन दाखवून घ्यायची होती म्हणून उन्हात ठेवले. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.